नमस्कार शेतकरी मित्र. मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण आताच्या व्हिडिओमध्ये फ्लावरिंग जी स्पेशली राऊंड व्हरायटीजसाठी जी फ्लावरिंग जीची प्रॅक्टिस आहे त्याच्याबद्दल जाणून घेणार आहोत. फ्लावरिंग जीच्या बाबतीत बऱ्याचदा आपल्याकडनं काही चुका होत असतात आणि त्या चुका पुढे जाऊन आपल्या फ्रूट क्वालिटीवर इम्पॅक्ट करत असतात. तर आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे की फ्लावरिंग जी घेताना आपण त्याची स्टेज बघून आणि वातावरण बघून योग्य डोसच घेतला पाहिजे. अतिरिक्त डोस जर आपल्याकडनं जात असेल तर त्याचे फायद्यापेक्षा दुष्परिणाम होताना दिसत असतात. आपण फ्लावरिंग जी वेगवेगळ्या कारणासाठी घेत असतो. सुरुवातीपासून कळी जर मोठी नसेल झाली तर आपण फ्लावरिंगच्या सुरुवातीलाच कळी मोठी करण्यासाठी GH स्प्रे घेतो. त्यानंतर आपल्याला काही अपेक्षित गळ हवी असेल तर त्यासाठी पण आपण GH स्प्रे घेत असतो. आणि त्याच्याही पुढे सेटिंगनंतर किंवा सेटिंगचा जो एक स्प्रे घेतला जातो तर तोही घेताना बऱ्याच जणांकडून चुका होत असतात. आता सध्या आपण बघतोय का मागच्या आठवड्यामध्ये खराब वातावरण होतं आणि आता वातावरण हे स्वच्छ झालं आहे आणि जसं जसं आता इथून पुढचे दिवस येत जातील तशी जशी थंडी वाढत जाईल आणि स्पेशली थंडीमधले जे प्लॉट फ्लावरिंगला येतात तर त्या प्लॉटला ह्या अडचणी जास्त भेडसावतात आणि मग आपण बघतो का लेटच्या प्लॉटला साईज ही कमी झालेली किंवा लेटच्या प्लॉटची फ्रूट क्वालिटी किंवा ईटिंग क्वालिटी ही कमी झालेली असते किंवा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या अडचणी निर्माण झालेल्या असतात. तर त्याचं सगळ्यांचं मूळ हे फ्लावरिंगच्या GA सुरुवात होत असते. आपण फ्लावरिंगचा GA घेताना किंवा जे सायझिंग घेताना अर्लीला काय होत असतं की 7 ते 8 दिवसामध्ये प्लॉटची फ्लावरिंग स्टेज पास होऊन जाते आणि स्टेज खूप फास्ट येते आणि आपल्यालाही काम करताना काही अडचण वाटत नसते. पण थंडी फिरल्यानंतर हीच फ्लावरिंगची ही जी फ्लावरिंगचा काळ आहे हा मोठा होऊन जातो आणि 15 ते 20 दिवसापर्यंत ही फ्लावरिंग चालते आणि इथेच बऱ्याच शेतकऱ्यांचा पेशन्स हा ढाळायला लागतो. कारण एवढे दिवस जाऊनही प्लॉट फ्लावरिंग पास नाही होते म्हणून मग तिथे आपण पर्याय काय निवडतो तर तिथे GH स्प्रे वाढवतो आपण. तर हे GH स्प्रे घेत असताना ते तुम्ही 10 ते 15 PPM पर्यंत घेत असाल तर हरकत नाही, पण त्याच्या पुढे फ्लावरिंगमध्ये जर घेतले तर निश्चितच त्याचा मान्यांना कमी अधिक प्रमाणात शॉक बसतो. त्यानंतर 100% फ्लावरिंग पास झाल्यानंतर जी आपली होमोब्रेसोनॉइड्स किंवा CPP वापरायची स्टेज असते ती स्टेज लवकर येत नाही म्हणून तिथेही बरेच जणांच्याकडनं जे GAचे डोस दिले जातात मोठ्या प्रमाणात किंवा मग काही जणांकडनं 5 mm पर्यंत न थांबता आधीच होमोब्रेसोनॉइड किंवा CPPचं ॲप्लिकेशन होतं. तर तिथे आपल्याला अडचण काय येते का मोठ्या प्रमाणात व्हेरिएशन तयार होणं किंवा मग शॉक तयार होणं राऊंड व्हरायटीजमध्ये. बेरीला शॉक बसणं. आता बेरीला शॉक बसणं म्हणजेच काय तर एकदम शॉर्ट बेरीज होणं असं काही नसतं. काही 10%, 20%, 30% अशा प्रमाणात तुम्ही कसं काम केलं आहे त्यानुसार बेरीला शॉक बसत असतो आणि त्याचा दुष्परिणाम हा होतो का आपल्याला अपेक्षित साईज ही मिळत नाही किंवा मग आपली फ्रूट क्वालिटी तुरट होणं वगैरे अशा वेगवेगळ्या अडचणी चालू होतात. तर आपण सगळ्यांनी हे जे 100% फ्लावरिंग पासपासून तर 5 mm पर्यंतचे जे दिवस आहे तिथे आपण फक्त पेशन्स ठेवला पाहिजे आणि तिथे मॅक्झिमम 15 ते 20 PPM GA आणि त्याच्यासोबत प्रोवियॉन किंवा तत्सम टॉनिक आपण तिथे वापरलं पाहिजे. जोपर्यंत प्लॉट हा राऊंड व्हरायटीचा प्लॉट हा 5 mm सरासरी 4.5-5 mmचा पूर्ण होत नाही तोपर्यंत तिथं होमोब्रेसोनाइड किंवा CPPचा वापर हा टाळला पाहिजे लेटच्या प्लॉट्सला. तर ह्या 5 mmच्या साईजपर्यंत आपण सगळ्यांनी खूप धीराने काम केलं पाहिजे आणि इथे जर आपल्याकडनं चुका नाही झाल्या तर निश्चितच पुढे आपल्याला कमी पिजरमध्ये चांगली साईज मिळवता येते व चांगला फ्रूट क्वालिटी मिळवता येते. मग 5 mm सरासरी आली की तिथे आपण आपले जे काही GAचे डोस असतील आपल्या व्हरायटीनुसार तो GAचा डोस त्याच्यासोबत आपण प्रोसेल वगैरे जे काही घेणार असेल त्याचा डोस आणि त्याच्याबरोबर आपण जे काही फ्रूट एनहान्सर प्रोडक्ट्स असतात सीवीड वगैरे न्यूट्रलॅमसारखे यांचा आपण तिथे वापर केला पाहिजे. त्याच्या पुढे मग आपण जो CPPचा घेतो जिथे आपण आता एजीटेक वगैरे सांगतो तर एजीटेक आणि GA यांचाही वापर आपण एक प्रॉपर 7 mmच्या आसपास घेतला पाहिजे आणि नंतरची जी रिव्हर्स असते रिव्हर्स डीप जिला म्हणतो आपण 3rd ESS तर त्याच्यामध्ये मात्र आपण CPPचा एजीटेकचा डोस कमी केला पाहिजे आणि तिथे GA पण थोडासा कमी केला पाहिजे जेणेकरून पुढे बर्निंगच्या अडचणी ह्या कमी येतात. यालाच जोडी जे काही फ्रूट एनहान्सर आहेत किंवा जे काही अबायोटिक स्ट्रेस कमी करणारे प्रोडक्ट्स आहेत म्हणजेच सीवीड यांचा न्यूट्रलॅम आणि ॲमिकार्ब जे माझ्या शेड्यूलमध्ये असतं यांचा आपण वापर जर ठराविक अंतराने केला तर याला आपली फ्रूट क्वालिटीला निश्चितच खूप चांगल्या पद्धतीने मदत मिळते. आणि थॉम्सनची गळ करण्यासाठी बऱ्याचदा असं होतं की 100% ब्लूमलाच बरेच जण गळीसाठी प्रयत्न चालू करतात तर तिथे आपण
स्प्रे दिले तर आपल्याला अपेक्षित गळ लगेच दिसत नाही आणि आपण आपले प्रयत्न वाढवत राहतो. नंतर प्लॉट गळायच्या स्टेजला येतून तिथे जास्त गळून जातो, असं खूप ठिकाणी बघायला मिळतं. तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की प्रॉपर 100% पास झाल्यानंतर सेटिंग स्टेज येते, नॅचरल सेटिंग स्टेज असते, जिथे नॅचरली गळ चालू होत असते आणि त्या स्टेजलाच आपण गळीचे GAचा वापर केला पाहिजे. मग तो व्हरायटीनुसार आणि वातावरणानुसार तो आपण 5 ppm, 7.5 ppm किंवा 10 ppmपर्यंत घेतला पाहिजे आणि त्याच्यात 100% कव्हरेज म्हणजे प्रत्येक गडापर्यंत तो स्प्रे जाईल आणि प्रत्येक गडाला सारखा GA मिळेल अशा पद्धतीने जर तो स्प्रे घेतला. त्याच्यासोबत मग आपण कोणी युरिया घेतो, कोणी नायट्रोजन बेस्ड प्रोडक्ट घेतं, याचाही समावेश आपण प्लॉटची अवस्था बघून ठरवलं पाहिजे. जर गळ ही खूपच कमी असेल तर तिथे आपण नायट्रोजनचा ॲडिशन केलं पाहिजे, पण जर गळ ही बऱ्यापैकी होत असेल तर आपण तिथे फक्त प्युअरली GA जरी वापरला तरी आपल्याला अपेक्षित गळ ही मिळत असते. आता मागच्या आठवड्यात ज्या पद्धतीने पाऊस झाले दक्षिण महाराष्ट्रामध्ये किंवा नाशिकमध्ये ढगाळ वातावरण झालं, त्याच्यानंतर आपल्याला बऱ्याच ठिकाणी दोड्यातील गळ किंवा मग ज्याला अंडी गळ म्हणतात ती किंवा मग कमी अधिक प्रमाणात कूज बघायला मिळते. आता ती कूज स्लो आहे आणि वातावरण कोरडं आहे, त्याच्यामुळे ती बऱ्याचदा कोरडी दिसते आणि त्याला कोरडी कूज पण म्हणतात सगळे. तर ही जे काही प्रॉब्लेम आहे या प्रॉब्लेमला आपण स्टेज आपल्या बागेत काय आहे त्यानुसार आपण त्याला प्रोडक्ट देऊन आता ट्रीट केलं पाहिजे. कारण आता ह्या वेळेला आपण इतर काही कल्चरल प्रॅक्टिसेस करून ते काही थांबवू शकत नाही. तर मग आपण इथे जर आपल्या बागेमध्ये कुठेतरी जर याची सुरुवात दिसत असेल तर तिथे निश्चितच आपण किटोसान आणि मॅग्नेशियम सल्फेट किंवा किटोसान आणि प्रोटोनेक्स कॉम्बिनेशनने जरी स्प्रे घेतला तर त्याचा बऱ्यापैकी चांगला रिझल्ट मिळतो. तुमच्या बागेत जर स्टेज 2 म्हणजे थोडंसं मोठ्या प्रमाणात हा प्रकार दिसत असेल तर आपण तिथे प्रोसेल एकरी 400-500 आणि त्याच्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट किंवा त्याच्यासोबत आपण डोलचे पण घेऊ शकतो एकरी 400, असं एक कॉम्बिनेशन जर दिलं तर निश्चितच आपल्याला तिथे पण फायदा होतो. आणि काही बागांमध्ये खूप पुढच्या स्टेजला हा जर डॅमेज दिसत असेल तर तिथे आपण ESS मशीनने किंवा चिमा मशीनने डायमोरचा वापर केला पाहिजे. लांब व्हरायटी जर असेल तर तिथे डायमोरच्या ऐवजी प्रोसेलचंच परत सेकंड ॲप्लिकेशन केलं तर त्याचा तुम्हाला जास्त फायदा होताना दिसेल. जिथे गळकूज ज्या बागेमध्ये दिसते अशा बागेमध्ये आपण इरिगेशन पण सांभाळलं पाहिजे. आता इरिगेशन सांभाळायचं म्हणजेच काय, तर अगदी पाण्याचा ताण पण नको आणि आधी जास्त पाणी पण नको, पण बागेला पाणी देताना पाणी हे आपण सकाळच्या टप्प्यात जर दिलं तर दुसऱ्या दिवशी गडामध्ये जास्त पाणी येणार नाही आणि जेणेकरून आपल्याला प्रॉब्लेम अजून वाढणार नाही. जर तुमच्याकडनं संध्याकाळी किंवा रात्री पाणी दिलं जातं आहे अशा कंडिशनला जिथे कूज होते किंवा अंडीगळ होते तर त्या बागांमध्ये दुसऱ्या दिवशी गडांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी बघायला मिळतं आणि त्या पाण्यामुळे आणखी गळ किंवा कूज ही वाढते. तर आपण थोडंसं इरिगेशनवर पण लक्ष जर दिलं आणि या सगळ्या एकत्रित काम केलं तर आपल्याला निश्चितच या अडचणीतून आपली बाग वाचवता येते. या अडचणीसोबत सध्या मोठ्या प्रमाणात थ्रिप्सचा आणि तुडतुड्याचा अटॅक बघायला मिळतो सगळीकडेच आणि त्याचं नियंत्रण करण्यासाठी बरेच जण जी प्रचलित थ्रिप्सची येण्याची औषधे जी आपण वापरत आलेलो आहे आत्तापर्यंत तीच परत याच्यावर वापरत आहे. तर तसं न करता आपण निश्चितच ग्रुप बदलून वापरले पाहिजे. जी काही स्थानिक बाजारपेठेसाठी जी प्लॉट्स आहेत त्या स्थानिक बाजारपेठेच्या प्लॉट्ससाठी भरपूर ऑप्शन्स आहे या कीटकांना नियंत्रण करण्यासाठी, जसे की GSPचं इंडोटॉप येते किंवा मग जीवाग्रोचं अल्टिमेर नावाचं औषध आहे किंवा UPLचं उलाला आहे. ही औषधं खूप उत्तमरित्या तुडतुड्याचं नियंत्रण करतात आणि थ्रिप्सच्या नियंत्रणासाठी आपण जी प्रचलित 3-4 औषधं वापरतो ती सोडूनही त्याच्या व्यतिरिक्त जी नवीन औषधं आहे बाजारात त्याचा वापर आपण थ्रिप्ससाठी केला तर थ्रिप्स चांगल्या पद्धतीने कंट्रोल होताना दिसतोय. जी विदेशी बाजारपेठेसाठी जी प्लॉट्स आहेत त्यांना आपल्याकडे फार ऑप्शन्स नाही आहे 25 दिवसाच्या पुढे वापरण्यासाठी. मग तिथे काय वापरायचं हे आपण प्रत्येकाने आपल्या एक्सपोर्टरशी चर्चा करून ठरवलं पाहिजे. एक्सपोर्ट प्लॉटला आपल्याला बेनिविया किंवा डेलिगेट किंवा मग स्पिनटॉर यांचाच ऑप्शन आहे. ॲबेसिन एक ऑप्शन आहे जे आपण किती प्रमाणात आधी वापरले त्यानुसार आपण ॲबेसिन यांचे वापर करू शकतो थ्रिप्ससाठी. लोकल प्लॉटसाठी मी जसं सांगितलं की भरपूर ऑप्शन्स आहे आणि आपण फक्त केमिकलवर रिलाय न करता त्याला जोडीचे जे सप्लिमेंटरी प्रोडक्ट्स असतात, म्हणजे जसं आपण पूर्वी नीम प्रोडक्ट्स वापरायचो तर तिथे आपण आता फिल्टर्ड फिश ऑइल म्हणून कॅटेगरीचे आलेली बाजारात, तर तिचाही वापर आपण केमिकल इन्सेक्टिसाईड आणि त्याच्याबरोबर याचं असं जर कॉम्बिनेशनने केलं तर निश्चितच आपल्याला कंट्रोल करायला चांगलं मिळेल. फिल्टर्ड फिश ऑइलमध्ये जसं काहींनी बघितलं असेल की आम्ही बायोफिन सांगतो, तो बायोफिन आहे किंवा मग तुम्ही जे काही इतर करंजीन ऑइल असलेले प्रोडक्ट आहे जसं फॅन्टम वगैरे येतं
तर यांचाही खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळतो थ्रिप्सवर. तर आपण यांचा स्थानिक बाजारपेठेतील प्लॉटसाठी निश्चितच वापर करू शकतो. तर आपण स्थानिक बाजारपेठेचे जे काही प्लॉट्स आहे, जे काही बेदाणा प्लॉट्स आहे, यांना आपण फक्त केमिकलवर न राहता जी इतर औषधं आहे यांचाही वापर केला पाहिजे. जसं फॅन्टम एक औषध आहे किंवा तुमचं कंट्रोल TRM औषध आहे, ही औषधं तुम्हाला सकिंग पेस्ट कंट्रोल करायला निश्चितच मदत करतात. तर मग यांचा आपण केमिकल आणि यांची योग्य सांगड घालून जर वापर केला तर आपले स्थानिक बाजारपेठेचे प्लॉटला आपल्याला निश्चितच कीटक नियंत्रण खूप सोपं जाईल. धन्यवाद.